गावच्या यात्रा सुरू झाल्यामुळे तमाशाचे बारी ठरवायला नारायणगावच्या राहुट्यांमध्ये हे गावचे प्रमुख पुढारी आता फिरकू लागलेले आहेत. बहुतांशी फळमालकांच्या तारखा बुक झालेल्या आहेत. मोठमोठ्या फळमालकांच्या तारखा आता शिल्लक नाहीत, पण शेवटी जे काही शिल्लक आहेत फळमालकांच्या तारखा ते ॲडजस्ट करावं लागते. तमाशाचा नाद वाईट आहे असं आपण म्हणणार नाही, परंतु तमाशाची ही जिवंत कला जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जे यात्राप्रेमी आहेत ह्या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे ही कला जिवंत आहे. बाबा तुम्हाला काय सांगायला, तर तुमच्या गावची यात्रा आहे, यात्रेला तमाशाच ठेवला पाहिजे, दुसरा कार्यक्रम नको. हा तमाशाचा नाद कधीपासून लागला? नाही, नाद म्हणता येणार नाही वाणीसाहेब. छंद नाही म्हणता येत. ही आपली देवाची कृपा, देवाची कृपा म्हणा वाटलं तर. पण ही आपली जी महाराष्ट्रामध्ये असलेली परंपरा आहे जुनी, या परंपरेचा वारसा आणि वसा ही आजच्या तरुण पिढीने पुढं चालवण्याचं काम केलेलं आहे. याच्याकडे कला म्हणून पाहत नाही आपण, हा सामाजिक संदेश आहे याच्यातून. त्याच्यामध्ये गण गवळण तुमचे सगळे असतात. जगा जगू द्या. जगा किंवा जगा आणि जगू द्या म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आपण आपली मागची पिढी कशी घडलेली याचा प्रत्यय जर यायचा असेल तर तमाशा अवश्य पाहायला पाहिजे. तमाशातलं काय आवडतं? सुरुवातीपासूनचं सगळेच गण गवळण. आता तरुण मुलांना गाणी आवडतात, परंतु आजही काही लोक असे की त्यांना संत तुकाराम दत्तमाडी साहेबांचे वग होता, असे परत वारणेचा वाघ वगैरे असे जे आम्ही लहान असताना पाहिलेले वग आहेत, आजही त्या लोकांना वगाच्या म्हणजे आता वग लायला गेले, आता उडत्या चालीची गाणी आली. नाही, ठीक आहे, काळाबरोबर बदललं पाहिजे, परंतु तमाशातनं जे आहेत ज्या कल्पना पूर्वीपासून जे आलेल्या रूढी परंपरा, ज्यांचे गण असेल, गवळण असेल, गाणी असेल किंवा वग असेल, हे तर तुम्ही दाखवलंच पाहिजे, तेव्हा तो तमाशा परिपूर्ण होतो. म्हणजे असं माझं म्हणणं आहे. ज्या फडामध्ये जास्त महिला कलाकार त्या फडाला जास्त मागणी होती, त्याचं काय अर्थ? आता हे तरुणांना थोडंसं काय होते, मीडियामध्ये पाहतो किंवा आपण चित्रपट श्रेष्ठ याच्यामध्ये सृष्टीमध्ये पाहतो की हिरोईन असेल किंवा एखादे गौतमी पाटील सारखे कार्यक्रम घेतात, हे यांची आदा कशी याच्यावरती तरुण पिढी थोडी फिदा होते. आणि यामुळे अशा कार्यक्रमांना थोडी तुम्ही 2 वेळा उल्लेख केला तरुण ते दादा टोपीवाले आहेत, हे इकडे एक टोपीवाले आहेत, तुम्ही टोपीवाले. आता मी ऊन लागतं म्हणून मी पण टोपी घातली. हा, मला तुमच्यात सामील झाला ना. नाही, मुद्दा तुमचा काय मला तो स्पष्ट सांगा पहिला. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही 2 वेळा असं म्हणाले की तरुण जी मुलं आहेत ही तरुण मुलं उडत्या चालीच्या गाण्याकडे आकर्षित झालेले आहेत. ज्येष्ठ मंडळी तमाशाची कला जिवंत राहावी या दृष्टिकोनातून तमाशाकडे पाहतात, पण हे फक्त म्हणायला आहे का वास्तवात पण आहे? नाही, वास्तवात आहे ना. आता जर तुम्हाला जर जुने जर चित्रपट पाहिले, खऱ्या अर्थाने त्या चित्रपटामध्ये तमाशा म्हणूनच ते चित्रपट म्हणजे प्रसिद्ध होते त्यावेळेस. त्याच्यामध्ये सवाल जवाब असेल, ते आजही हे लोक आहेत वयस्कर, यांना या तमाशा आवडतोच ना. ठीक आहे, तरुण पोरांच्या बरोबर ते त्या ठिकाणी एन्जॉय करतात, कारण करावं लागते, काळाची गरज आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे असं समाज प्रबोधन झालं पाहिजे. समाज प्रबोधनासाठी तमाशाचं एक चांगलं माध्यम आहे. याच्यामधून खरोखर समाज प्रबोधन होतं. हा, होतं 100%. समाज प्रबोधन चांगलंच होतं, काय अडचण नाही त्याची. आता तुम्ही टोपीवाले आहात, तुम्हाला तमाशातलं काय आवडतं? नाचणारी बाई की वगात चांगलं काम करणारा कलाकार? नाही, वगच चांगला वाटतो ना, जरा दिशा मिळती. नाचणारी कलाकार मग आम्ही त्या टायमाला नसतोच हजर, फक्त वगालाच हजर. अनेक वेळा तुम्हाला टोपे उडवताना लोकांनी पाहिलेले गावात. टोप्या उडावले तर काय उडावणार, जी उडत त्याची उडावणार, जे नाही उडत ते कुठल्या गावची यात्रा? संविधाने गाव किती वर्ष यात्रेचं? आता पुरमपुरा काय सांगता येईल, पुरमपुरा काय सांगता? भरपूर कलेचंच गाव आहे, हा, कलावंताचंच गाव आहे. आहे. कैलासवासी गणपतराव चव्हाण. एक मिनिट, सविंदने शिरूर तालुक्यातील एक कलावंताचं गाव आहे. कैलासवासी गणपतराव चव्हाण सविंदनेकर यांचा आश्रयाखाली दत्ता माडिक आणि चंद्रकांत दादा ढवळीपुरीकर यांनी तमाशे चालू केलेले. त्यामध्ये एक कलाकार अजून एक चांगला होता, जो मराठी समाजातलाच होता, कैलासवासी बाबूराव पडवळ सविंदनेकर. म्हणजे अभिनय त्यांच्या रक्तात होता आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांची नावं गाजलेली आहेत. आणि तुमचा मुद्दा आता तुम्ही म्हटले की याचा म्हणजे कलाकारांचा विषय काढला, लेडीज कलाकारांचा, तर शेवटी असं आहे वाणीसाहेब, आपण कोणत्याही कार्यक्रमाला जा किंवा कुठेही जा, समोरचा वक्ता कसा बोलतो त्याच्यावरती श्रोत्यांचं मनोरंजन किती होते. तर ठीक आहे, ती एक स्त्री आहे, त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. तिच्या अंगामध्ये कला आहे,
ती कसे समोरच्याला खेळवत ठेवते की आपल्याकडे लक्ष राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कले का पाहता महिले का? हा नाही कले, मग तिच्या अंगात जी कला आहे त्या कलेका आपण निश्चित पाहून तिचं कौतुक केलं पाहिजे. कलेचं कौतुक झालं पाहिजे. हा कलेचं 100% कौतुक झालंच पाहिजे साहेब. कलेचं कौतुक झालं पाहिजे का कलाकाराचं कौतुक झालं पाहिजे? नाही कलेचं कौतुक करत असताना कलाकाराचंही आपोआप त्या ठिकाणी कौतुक होतं साहेब. कारण त्याच्या अंगामधले असणारी कला तो दाखवतो, त्या कलेला दाद देतो, म्हणजे परिणामी त्या कलाकाराला आपण प्रोत्साहन देतो की तुम्ही चांगलं काम करताय म्हणून. एक महाराष्ट्राचा कामाचा माणूस म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं. आज अजित पवार आपल्यात नाहीत. त्यांची पोकळी कधीच भरून निघणार नाही. त्यांचं निधन झालं, सगळेजण शोकात बुडालेले आहे. आजही त्यांची आठवण काढली की प्रत्येकाला असं भरून येतं. तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा मी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या आमच्या संविधानेकर ग्रामस्थांच्या वतीनं दादांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांचा विषय काढला तर आज तुम्ही इथं जर संविधानेकरांच्या डोळ्यांमध्ये पाहावं तुम्हाला कळेल दादा म्हणजे काय होते. नुसते नावाला दादा नव्हते, खऱ्या अर्थाने कामाचा माणूस म्हणून ज्यांची प्रचिती आहे. आणि महाराष्ट्राचं नुकसान आणि जास्त करून आपल्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे. असा नेता परत होणे मला तरी म्हणजे वाटत नाही की असा नेता होईल. कारण अफाट कामं, अफाट बुद्धिमत्ता, कारण ते पवार साहेबांकडून त्यांना ते म्हणजे आलेले वारसानुसारच म्हणायचं म्हणजे. आणि एक स्पष्ट वक्ता होता साहेब. अशोक पवार लोकसभेला दूर झाले, विधानसभेला दूर झाले. आता जिल्हा परिषदेला अजित पवारांच्या सोबत पुन्हा ते आलेले पाहायला मिळालं. नाही आले तर ते वरच्या पातळीवर निर्णय झाला त्यांचा ना, की पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील आणि दादा असेल किंवा आपले खासदार अमोल कोल्हे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पातळीवर जयंतराव पाटील साहेब असतील, हा त्यांच्या पातळीवर विषय झालेला आहे. मग त्यानुसार दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीपुरते आले आणि त्यानुसार त्यांनी म्हणजे आपापली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली. शिरूर तालुका मोठा आहे, ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. अशोक पवार आमदार असताना त्यांचं काम चांगलं की माऊली कटके आता वर्ष झालं आमदार आहेत त्यांचं काम चांगलं? आता मुद्दा एक तुमचा काय बरोबर काय आहे. काय काय 42 गावं आमची. अच्छा तुम्ही इकडे आहे. अच्छा अच्छा चला मग मी सॉरी मग माझा शब्द दुरुस्त करतो. दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम या दोघात लढत झाली. वळसे पाटलांचं काम चांगलं का निकम साहेबांचं काम चांगलं? साहेब आता हे असे की कामं दोघांची चांगलीच म्हणायचं. साहेबांचं काम म्हणजे पूर्वीपासून आम्ही आज 15 वर्ष त्यांना मतदान करतोय. साहेबांनी कामही केलेत, परंतु लोकांनी निकम साहेबांच्या पाठीमागे जाण्याची भूमिका काय घेतली तर एक पवार साहेबांकडे पाहून आणि निकम साहेबांचं स्वतःचं असणारं थोडंसं जनसामान्यांमध्ये जो रेटा होता म्हणजे लोकांमध्ये त्यांची भावना होती एक तरुण आणि कुठेतरी काय होते मग बदल किंवा काय अशा भावनेनी त्या ठिकाणी निकम साहेबांकडं लोक आकर्षित झाली. वळसे पाटलांना साहेबांना कधी आम्ही म्हणजे विरोध करू शकत नाही किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही. कामं केलेली आणि ते कामच करतात ना. एक संयमी नेतृत्व आहे ते. तुम्ही विधानसभेला जरी इकडे असले तरी बाकीच्या विषयाला तिकडे असताच. हो तुम्ही अशोक पवारांना पाहिले, माऊली कटकेंना पाहताय, दोघात उजवं कोण? नाही आम्ही अशोक बापूंना पाहिलेलं आहे, पण माऊली कटकेंचा आणि आमचा काही संबंधच नाही आलेला. मग ते त्या भागात आहे तिकडे. मग आम्हाला त्यांच्याबद्दल नाही एवढं कधी काही जास्त- संपर्क नाही. नाही संपर्क नाही आमच्या काय. आम्ही इकडे ना तुमच्या आंबेगाव जोडले गेलेले. तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब, सुप्रियाताई, अजित पवार हे सगळ्यांनी 2 राष्ट्रवादी एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र आंबेगावमध्ये देवदत्त निकम हे शिवसेनेबरोबर गेले. नाही शिवसेनेबरोबर नाही गेले ना. हो, शिवसेनेबरोबर गेले. जरी गेले असतील पण त्यांनी त्यांचे स्वतः तुतारी चिन्हावरतीच हो, पण आता आघाडी तर केली ना. 2 शिवसेना ते एकत्र आले ना. वळसे पाटलांना विरोध म्हणून पक्षांनी वरून पॉलिसी काय केली की 2 राष्ट्रवादींनी एकत्र लढायचं. हे तर क्लिअर. यांनी आंबेगावला मात्र त्याला छेद दिला आणि 2 शिवसेने सोबत गेले. आता ह्या पातळीवर बोलणं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी थोडं अवघड आहे. पण आपण तरी नावं उत्तर मी ठेवत देतो. नाही, आपण गप्पा तर मारले, चर्चा तर तरी केली मी पाहिजे ना. तुम्हाला उत्तर देतो. लोकशाही आहे. आता काय होतं की वळसे पाटील साहेब आणि निकम साहेब विरोधात लढले आणि तुम्ही जर वरच्या पातळीवर आदेश आला की तुम्ही एकत्र या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घ्या, तर काय होतं की खालचे कार्यकर्ते निकम साहेबांमागं गेले, वळसे पाटील मागं गेले. पण ह्या कार्यकर्त्यांनी मग काय मनोमिलन कसं होणार आहे? आणि ह्या शब्दाखातीर की आपले कार्यकर्ते आपल्या पाठीमागं आहे, यांचा मान राहिला पाहिजे, यांचा अपमान नाही झाला पाहिजे, म्हणून निकम साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी मित्रपक्षांशी आघाडी केली. थोडक्यात आता निकम साहेबांनी आघाडी जर केली असली तर त्यांच्याच कार्यकर्त्यामध्ये मी झालेलं आपण पाहिलं. काही इकडे गेले, काही तिकडे गेले, काही लोकांनी निकम यांच्यावर टीका पण केली. चालू राहतं राजकारणात. आता काय ना तिकीट मिळाली नसतील किंवा काही कारणं असतील,
आता ह्या याच्यावरती आम्ही तर काही आम्ही बेड भागापुरतं बोलू शकतो, आम्ही काय तालुक्यापुरतं नाही बोलू काय शकतो. तिकडे बिबट्याची काय परिस्थिती? नाही आता ते तुम्ही जर तुमची जर बातमी पाहिली होती मी त्यावेळेस आता सध्या तरी काय पुढे घटना म्हणजे आहेत बिबटे, पण अशी घटना घडलेली नाही. ते शांत आहे सध्या, शांत नाही साहेब, ऊस तुटून गेलेत ना, त्याच्यामुळे काय झाले थोडेसे बिबटे लपन जागा आहे. हा बाजूला गेले जरा ते. आणि पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याची काय समस्या? नाही आहे पाणी येते व्यवस्थित, काय अडचण नाही आमच्याकडे. काही समस्या नाही. यंदा अलबेल आहे, निवडणुकांना समस्या सगळ्यात मोठी शेतकऱ्याची समस्या काय, तुम्ही मुद्दे मांडत असता वेळोवेळी चॅनल तुमचा आम्ही पाहतो. शेतकऱ्याच्या मालाला जर बाजार नसेल तर शेतकऱ्याचं हाल म्हणजे सांगण्यासारखी परिस्थिती नाही. गेल्या वर्षी कांद्याचं आपण पाहिलं, ह्या वर्षीच काय झालं कांद्याची परिस्थिती. आणि मग या 5-6 रुपये किलो कांदा आहे. नाही अवघड आहे ना. आता एक कारण सांगते इराणचं ना अमेरिकेचं युद्ध, उद्या सिलेंडर मिळत नाही, ह्या गोष्टीचं जर घडत राहिल्या तर शेतकरी मरणारच आहे, जागणार नाही तो कधी. सामान्य माणूस शेतकरी म्हणतो शरद पवारांचं सरकार पाहिजे, पण राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार येतं. काय EVM मशीनमध्ये काय प्रॉब्लेम असेल का लोक फक्त बोलतात आणि कमळालाच मतदान करतात, असं काय आहे का? नाही आता हा फार जागतिक लेवलचा किंवा वरच्या लेवलचा विषय, याच्यामध्ये आम्ही नाही बोलू शकत साहेब. महाराष्ट्राचा विषय, असू द्या, आपल्या तुमच्या माझ्या पोटपाण्याचा विषय. आपण नेहमी म्हणतो शेतकऱ्याचा जाणता राजा शरद पवार, सरकार आलं पाहिजे पवार साहेबांचंच, पण निवडून तर वेगळेच येतात. मग हे EVM मशीनची काही चाल असावी का? मतदार बोलतात एक आणि नंतर भुलतात. नाही थोडीफार त्याच्यामध्ये EVMचा घोटाळा आहेच, कारण काही जणांनी सिद्ध केलेलं आहे. आपण चॅनलमध्ये वेगवेगळ्या पाहिलं, टीव्हीला याच्यावर तर सिद्ध केलेलं आहे त्यांनी. आपला संशय नाही आपल्याकडे काही पुरावा नाही, पुरावा नाही, पण एक अंतर्मन सांगते की कुठं ना कुठंतरी घोटाळा आहेच. दाल में कुछ काला आहे. हा दाल में कुछ काला आहेच. आपण पाहतोय नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये विविध गावच्या यात्राप्रेमी मंडळी तमाशाचा फट ठरवायला येतात. अनेकांच्या तारखा बुक झालेल्या आहेत, ज्यांच्या तारखा शिल्लक आहे. यात्रेची तारीख, फळमालकाची तारीख जुळवाजुळव करून एकमेकाला सहकार्य करून तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळी मंडळी प्रयत्नशील असतो. यात्राप्रेमींना आपली विनंती आहे, ज्यावेळेस आपल्या गावामध्ये फड येतो, कला सादर करत असताना महिला कलाकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन साहजिकच आहे. युवकांचा थोडासा आक्रोश पाहायला मिळतो, नाचतात, उड्या मारतायत, कधी कधी शिट्ट्या वाजवून काही वेगळं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेक्षकांनो, तमाशाला या, आनंद घ्या, शिट्ट्या वाजवा. एखाद्या महिला कलाकारांनी चांगला अदा केली असेल तिला दाद द्या, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची देखील खबरदारी घ्या. एक मुद्दा मांडायचा आहे मला. हा खासदार अमोल कोल्ह्यांसाठी आम्ही दोन्ही वेळेस त्यांना मतदान केले. ह्यावेळेस आम्ही 800 लीड दिले, एवढं कोणी लीड दिलेलं नाही आहे. कमीत कमी सविंदने गावामध्ये यांनी यायला पाहिजे. अनेक आमच्या हे सरपंच मंडळ यांनी निवेदन दिले त्यांना की विकास कामं काय त्यांनी झाली पाहिजे. आता का होत नाही काय त्यांनी, पण कमीत कमी त्या सविंदनेकडे लक्ष द्या. एवढं लीड तुम्हाला दिलं, एक मुकाम सगळ्यांनी एक मनापासून मतदान केलं, पण ते आजपर्यंत काही सविंदनेत आले नाहीत. खासदार अमोलजी कोल्हे आपण एक कार्यकुशल वक्तृत्ववान नेतृत्व आहे. दादांनी सूचना केलेली योग्य आहे. मतदार जेव्हा आपल्याला निवडून देतो त्याची अपेक्षा असते. 2 वेळा लोकांनी तुम्हाला निवडून दिले, ह्या लोकांच्या अपेक्षेचा भंग होणार नाही याची आपण दक्षता घ्याल, याची खात्री सगळ्यांना असायला हवी. तुम्ही देखील दक्षता घ्याल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि सध्या यात्रा जत्रांचा हंगाम आहे. अजितदादा आपल्यामध्ये नाही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मनामध्ये दुःख आहे. शेवटी आता माणूस जगत असताना ह्या क्रिया सगळं घडत असतं. आठवणी कायम चिरकाल टिकून असतात माणसाच्या हृदयामध्ये. अशी माणसं काही कोरली जातात की त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहत आहेत. यात्राप्रेमींना पुन्हा एकदा विनंती, यात्रेला या, आनंद घ्या, चौफेर मजा लुटा, परंतु कोणताही अनुचित प्रकार होणार नाही ही खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेऊया. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह,
सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.